हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वी सायन्सचा 10वा धडा याच्यामधला पुढचा पॉईंट पाहणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण फोर्स टाइप्स ऑफ फोर्स कोणते आहेत ते पाहिले होते. मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे 3 फोर्स पाहिले होते. आता आज डू यू नो हा पॉईंट आपला चालू आहे. To weight an object, it is hung from the hook of a spring balance. The suspended object is pulled downwards by the force of gravity. तर याचा अर्थ काय? तर टू वे अन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताण काट्याच्या हुकाला टांगतात. आपण पाहतो की बॅलन्स करण्यासाठी कोणतीही वस्तू त्याला टांगलं जातं आणि मग त्याचं बॅलन्स किती होतं किंवा त्याचं वजन किती होतं ते पाहिलं जातं. The suspended object is pulled downwards by the force of gravity. टांगलेली वस्तू जी आहे जेव्हा आपण ती वस्तू टांगतो तर तेव्हा काय होईल? टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने ती खाली ओढली जाते. At the same time, the force of the tension in the spring constantly pulls the object upwards. आणि त्याचवेळी काय होत असतं? स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. म्हणजे खालून पण फोर्स लावला चालला आणि वरून पण फोर्स लावला चालला. द ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट व्हेन द टेन्शन इन द स्प्रिंग अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि वस्तूचे गुरुत्वीय बल हे समान होतं, म्हणजे वरचं जे बल आहे वरून प्रेशर जे भेटायला ते आणि पृथ्वीचं बल हे समान होतात, त्यावेळी काय होत असतं? ती वस्तू स्थिरावते म्हणजे स्टेबल होते. इन दिस पोझिशन द स्केल ऑन द स्प्रिंग बॅलन्स शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. या स्थितीमध्ये काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन आपल्याला किती आहे तर समजतं. आपण त्याला म्हणतो त्या वस्तूचं 5 किलो वजन आहे किंवा 10 किलो वजन आहे असं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि वस्तूवरील गुरुत्वीय बल जेवढे आहेत तेच त्या वस्तूचं वजन असतं. म्हणजे त्या वस्तूचं वजन हे आपण जे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला चालला त्यालाच म्हणतात त्याचं गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पहा, फाइंड आउट अँड डिस्कस. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑपरेट्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम. सूर्यमालेमध्ये सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असते. म्हणजेच त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रह जे आहे त्यांच्यामध्ये काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. बिकॉज ऑफ धिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि त्यामुळेच सर्व ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती सतत फिरत असतात. ॲट द सेम टाईम द ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट्स. याचबरोबर काय होत असतं? ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं. जसं सूर्य आणि बाकीचे ग्रह आहेत तसंच त्यांचे ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असतं. देन व्हाय डोंट ऑल द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स फॉल टुवर्ड्स द सन. यांनी म्हणलं आहे की मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडेच का झेपावत नसतील, म्हणजे सगळेच ग्रह मग सूर्याकडेच का जात नसतील किंवा अट्रॅक्ट होत नसतील, असा क्वेश्चन केलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. विच फोर्सेस आर ॲक्टिंग अपॉन ॲन एरोप्लेन टेकिंग ऑफ इन टू द स्काय. आकाशात झेपावणारं जे विमान असतं त्या विमानावर कोणते फोर्स किंवा बल कार्य करत असतात ते तुम्हाला सांगायचं आहे याचं उत्तर. ठीक आहे, कोणते फोर्स त्याच्यावर ॲक्ट करतात एरोप्लेन जेव्हा आकाशामध्ये उडतं तेव्हा. आता पुढचा पॉईंट पाहूत. तुम्ही मला कमेंट करून त्याचे उत्तर सांगा. कोणतं एरोप्लेन जेव्हा टेकिंग ऑफ करत असतं तेव्हा त्याच्यामध्ये कोणते फोर्स ॲक्ट करत असतात. नंबर 4चा पॉईंट आहे द मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? तर चुंबकीय बल. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल. आता हे आपल्याला करून पाहायला सांगितलं आहे. एक मॅग्नेट घ्यायचा आणि आपल्या टेबलवर ठेवायचा. टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. आणि त्याच्याजवळ एक मोठा लोखंडी खिळा त्या आयर्न मॅग्नेटजवळ न्यायचा. इट स्टिक्स टू द मॅग्नेट. तो चुंबकाला काय होतो असतो? चिकटतो किंवा अट्रॅक्ट करतो. नाउ होल्ड द मॅग्नेट अपराइट इन द एअर अवे फ्रॉम द नेल. आता काय करायचं आपल्याला?
आता तो चुंबक जे आहे ते हवेमध्ये खिळ्यापासून थोडंसं दूर धरायचं किंवा उभा धरायचा, थोडासा दूर न्यायचा. व्हॉट हॅपन्स, मग काय होईल? तो पहिले जवळ होता तेव्हा काय होत होतं? अट्रॅक्ट होत होता. आता थोडंसं दूर नेल्यानंतर काय होईल? द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. आता आपण काय म्हणतो? चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलालाच काय म्हणतात? चुंबकामुळे लावला गेलेलं बल म्हणजे असतं हे मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे चुंबकीय बल. ठीक आहे, मॅग्नेटिक फोर्स हा पॉईंट संपलेला आहे. आता नंतर आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच घर्षण बल. When a carom piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. आता आपण बऱ्याच म्हणजे सगळेजण काय करतात? सुट्ट्यामध्ये कॅरम खेळत असतात. तर सगळ्यांना माहिती आहे कॅरम कसा खेळतात. त्याच्यामध्ये सोंगट्या असतात, म्हणजे पीसेस असतात. आपण त्याने खेळत असतो स्ट्रायकरनं. व्हेन अ कॅरम पीस म्हणजे जेव्हा कॅरमच्या गोट्या ह्या किंवा सोंगटी किंवा गोट्या, त्या सोंगटीला हळूच आपण मारलं तर काय होतं? ती गोटी पुढे जाते आणि एका डिस्टन्सला जाऊन थांबत असते. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. अजून एक उदाहरण दिलं की बॉल आपण जेव्हा खेळतो, जे ग्राउंडवर खेळत असताना काय होत असतं? तो बॉल आपण फेकल्यानंतर तो पुढे जाऊन एका अंतरावर जाऊन थांबत असतो. व्हाय डज दिस हॅपन? हे असं का होत असतं? तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. व्हेन टू सरफेसेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. काय होत असतं? दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण बल निर्माण होत असतं, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता बॉल आहे आणि जमीन आहे, त्यांच्यामध्ये काय व्हायलं? घर्षण बल कार्य करायलं आणि त्याच्यामुळे ते बॉल पुढे जातो आणि नंतर एका जागी जाऊन थांबतो. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. आणि हे जे घर्षण बल आहे कसं कार्य करत असतं? तर ते नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेत कार्य करत असतं. म्हणजे तो बॉल स्पीडने पुढे चालला आणि हे फ्रिक्शनल फोर्स काय करायला? त्याला अपोज करत असतो, म्हणजे नेहमी ऑपोजिट डायरेक्शनने ते काम करत असतं. व्हेन अ ब्रेक इज अप्लाइड व्हाईल रायडिंग अ बायसिकल इट स्टॉप्स आफ्टर रनिंग अ शॉर्ट डिस्टन्स. अजून एक उदाहरण दिलं की जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन ती सायकल थांबते. लगेच थांबते का? ब्रेक लावला की थोडंसं 1 सेकंद तरी लागणार ती सायकल थांबायला. हाऊ डज द ब्रेक वर्क? बिटवीन विच पार्ट्स इज फ्रिक्शन प्रोड्यूस्ड. आता ह्याच्यामध्ये त्यांनी विचारले, मग आपण जेव्हा सायकलला ब्रेक लावतो तेव्हा ब्रेक लावल्यानंतर याच्यामध्ये सायकलमध्ये जे ब्रेक्स असतात त्यांच्या आणि कोणत्या भागाचं घर्षण होत असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कुठे होत असतो असं विचारले. ठीक आहे, कुठे होणार? ते ब्रेक ज्या ठिकाणी जोडलेले आहेत चाकाला त्या ठिकाणी त्यांचं फ्रिक्शनल फोर्स होईल आणि तेव्हा मग ती सायकल थांबेल ब्रेक दाबल्यानंतर. आता हे क्वेश्चन आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज पावडर स्प्रिंकल्ड ऑन द कॅरम बोर्ड व्हाईल प्लेईंग कॅरम. आता एक क्वेश्चन विचारला की कॅरम खेळताना आपण कॅरम बोर्डवर पावडर का टाकतो? सगळेजण बघा, आता गोटी मला जायना चालली म्हणून काय करतात? पावडर टाकतात आणि मग खेळतात. तर ते पावडर का टाकलं जातं? त्याचं उत्तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे ट्राय दिस. Take 2 pieces of smooth paper and 2 of sandpaper and rub them against each other. What do you notice? आता आपल्याला सॉफ्ट पेपर म्हणजे स्मूथ पेपर म्हणजेच काय तर गुळगुळीत पेपर जे असतात किंवा आपले कागद घेतले तरी चालतात. ते कागदाचे 2 पेपर घ्यायचे आणि दुसरे सँडपेपर म्हणजे रफ पेपर असतात बघा, ते सँडपेपर्स घ्यायचे आणि ते दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध घासायचे. सॉफ्ट पेपरवर घासायचा, नंतर सँडपेपर 2 घ्यायचे आणि ते एकमेकांवर घासायचे. तर आपल्याला काय दिसतं ते सांगायचं आहे. बघा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. द स्मूथ सरफेसेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट ईच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस, while rough surfaces can be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. म्हणजे काय तर जे सॉफ्ट पेपर होते, स्मूथ पेपर होते, ते आपण एकमेकांवर घासल्यानंतर काय व्हायलं? ते सहज घासले जातात. आपल्याला काही जास्त त्रास होत नाही की लगेच एकमेकांवर घासतात. आणि
कशामुळे? कारण त्यांच्यामध्ये घर्षण बल कमी आहे, फ्रिक्शनल फोर्स कमी आहे, म्हणून ते एकमेकांवर लगेच घासले झाले. पण जे सँड पेपर्स होते ते काय घासताना आपल्याला थोडासा अडथळा निर्माण होतो किंवा घासायला थोडंसं अवघड वाटतं. तर कशामुळे? कारण त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त असतो त्यामुळे. ठीक आहे. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता आपण जे जमिनीवर चालतो ते पण कशामुळे शक्य आहे? तर फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणून. आपले जमीन आणि आपल्या पायामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो आणि त्याच्यामुळे आपण चालू शकतो. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वूड स्लिप अँड फॉल. जर आपल्या पायाच्या आणि जमिनीमध्ये जर फ्रिक्शनल फोर्सच नसेल तर आपण घसरून पडूत किंवा आपल्याला चालायला अवघड होईल. फॉर एक्झाम्पल दिले, वी आर व्हेरी लाईकली टू स्लीप व्हाईल वॉकिंग ऑन ॲन ऑइली ऑर वेट फ्लोअर. एक्झाम्पल काय दिले बघा, जर एखाद्या जमिनीवर पाणी सांडलं असेल किंवा तेल पडलं असेल तर काय होत असतं? त्याच्यावरून आपण घसरून पडतो, कारण जमिनीमध्ये आणि आपल्या पायामध्ये फ्रिक्शनल फोर्स नाही आहे किंवा कमी झाला, त्यामुळे आपण चालू शकत नाही त्याच्यावरून. ठीक आहे. म्हणजे जेव्हा फ्रिक्शनल फोर्स जास्त असतो तेव्हा आपण जमिनीवर चालू शकतो. आपल्या पायामध्ये आणि जमिनीमध्ये फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट असायला पाहिजे. वाय इज अ वुडन प्लँक लेट डाऊन फॉर पुलिंग आउट अ कार विच इज स्टक इन मड. आता एक क्वेश्चन विचारला आहे, चिखलामध्ये जर गाडी अडकली असेल, कोणती पण मोटार असू द्या, ती बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते? म्हणजे ती गाडी आपण किती पण चालू केली तर खड्ड्यामध्ये आहे किंवा चिखलामध्ये ती निघतच नसेल तर तेव्हा काय करतात? त्याच्यामध्ये लाकडाची फळी टाकतात. तर कशामुळे टाकली जाते? अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लँक लेट डाऊन अंडर द कार. काय केलं जातं बघा, मग त्याच्यासाठी लाकडी फळी टाकल्याने काय होईल? ते चाक आणि फळीमध्ये घर्षण निर्माण होत असतं, कारण चिखलामध्ये पाण्यामध्ये घर्षणच होत नसतं. त्या चाकाचं आणि त्या चिखलाचं घर्षण होईल का? नाही. तर त्या फाळी टाकल्यामुळे काय होईल? त्या फाळी आणि त्या चाकामध्ये फ्रिक्शनल फोर्स निर्माण होईल. हेन्स इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. आणि त्याच्यामुळे मग काय होईल? ती चिखलातून ती चाक वर येईल, म्हणजे ती गाडी निघेल. इन शॉर्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅन आयदर बी डिक्रीज ऑर इन्क्रीज ॲज डिझायर्ड. म्हणजेच काय तर गरजेप्रमाणे घर्षण बल आपण काय करू शकतो? ते घर्षण बल कमी जास्त करू शकतो. ती फाळी टाकल्यामुळे ती गाडी इझिली बाहेर आली, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स वाढला आणि ती गाडीचं चाक वरी घेता आलं आपल्याला. आणि अशा प्रकारेच आपण ते जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा डिक्रीज करू शकतो फ्रिक्शनल फोर्स, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा इन्क्रीज करू शकतो. अशा प्रकारे फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करत असतं. एवढा पॉईंट तुम्हाला समजला असेल. जर काही नाही समजलं तर मला विचारा कमेंट करून. ठीक आहे. थँक्यू. याच्या पुढचा पॉईंट आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. थँक्यू.